मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंची तब्बल 50 मिनिटं चर्चा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज ठाकरेंनी भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा असतानाच अचानक मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राजकीय खळबळ सुरू झाली आहे। वर्षा बंगल्यावर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची तब्बल 50 मिनिटं चर्चा झाली। यानंतर राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत। आता या पत्रकार परिषदेत राज ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नोरा फतेही सारखी बायको हवी होती। गाझियाबाद मधील 26 वर्षीय महिलेने पती आणि सासरच्या लोकांवर हुंड्याच्या मागण्या, छळ आणि जबरदस्ती गर्भपाताचा गंभीर आरोप केला आहे। महिलेच्या म्हणण्यानुसार पतीनं तिच्यावर सतत बॉडी शेमिंग करून तिला नोरा फतेही सारखं दिसण्याचा दबाव टाकला आणि जबरदस्ती गर्भपाताच्या गोळ्या दिल्याने गर्भपात झालाय। भारताशी नातं बिघडवलं तर धोरणात्मक आपत्ती। अमेरिकेच्या माजी संयुक्त राष्ट्र राजदूत निकी हेली यांनी ट्रम्प यांना इशारा दिला आहे की अमेरिका भारत संबंध तणावाच्या टोकाला पोहोचले असून त्यांची तातडीने दुरुस्ती झाली नाही तर चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखणं अवघड होईल। त्यांनी भारताला महत्त्वाचा लोकशाही भागीदार मानण्यावर जोर देत गेल्या 25 वर्षात उभारलेल्या संबंधांना धक्का बसल्यास ती एक मोठी धोरणात्मक आपत्ती ठरेल असा इशारा दिलाय। अग्नी 5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी। ओडिशातील चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजवरून मध्यम पल्ल्याच्या अग्नि 5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली। या प्रक्षेपणाद्वारे सर्व तांत्रिक व कार्यात्मक मापदंडांची पुष्टी झाली। ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीखाली पार पडली आहे। सीआयडी पाहून खुनाचा कट रचला। जयपूरमध्ये एका महिलेने प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने पतीचा खून केला असून पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे। 35 वर्षीय मनोज कुमार रायगर यांचा मृतदेह शहरातील फुटबॉल मैदानाजवळ रक्ताच्या थारोळ्यात सापडला असून त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे तपासात स्पष्ट झाले। सुरुवातीला प्रत्यक्षदर्शी किंवा सीसीटीव्ही पुरावे नसल्याने तपास अडचणीत आला होता, मात्र तांत्रिक तपासणी आणि सीसीटीव्ही स्कॅनद्वारे आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले। पोलिसांच्या मते आरोपीने सीआयडी मालिकेतून खुनाचा कट रचल्याची प्रेरणा घेतली होती। 62,000 कोटींचा करार मंजूर। मेक इन इंडियाला चालना देत केंद्र सरकारने भारतीय वायुदलासाठी 97 LCA मार्क 1A लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 62,000 कोटींचा प्रकल्प मंजूर केला असून हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड लवकरच उत्पादन सुरू करणार आहे। ॲपलचा तब्बल ₹1010 कोटींचा बेंगळुरूमध्ये मेगा डील। जागतिक तंत्रज्ञान दिग्गज ॲपलने बेंगळुरूमधील सँकी रोडवर एम्बेसी झेनिथ इमारतीच्या 5व्या ते 13व्या मजल्यापर्यंत सुमारे 2,70,000 चौरस फूट कार्यालयीन जागा 10 वर्षांच्या लीज करार केला असून एकूण खर्च तब्बल ₹1010 कोटी आहे। हा करार भारतातील ॲपलचा सर्वात मोठ्या ऑफिस प्रोजेक्टपैकी एक मानला जात असून कंपनीच्या संशोधन, अभियांत्रिकी आणि ऑपरेशन्स विस्तारासाठी हा एक मोठा पाऊल म्हणून पाहिला जात आहे। कुत्र्याच्या उरलेल्या जेवणावर 84 मुलांचं पोट। छत्तीसगड हायकोर्टाने बिलासपूर जिल्ह्यातील शाळेत विद्यार्थ्यांना कुत्र्याचं उरलेलं अन्न देण्याच्या प्रकारावर कठोर भूमिका घेत राज्य सरकारला सर्व 84 मुलांना प्रत्येकी ₹25,000 नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे। न्यायालयाने ही घटना गंभीर निष्काळजीपणाचे उदाहरण ठरवून जबाबदार शाळा प्राचार्य, क्लस्टर प्रमुख, शिक्षक आणि मिड डे मील तयार करणाऱ्या स्वयंसहायता गटाला सेवेतून हटवले आहे। 28 जुलै रोजी घडलेल्या या प्रकारानंतर मुलांना रेबीज विरोधी लस देण्यात आली आहे। अक्षय कुमार आणि अर्शद वारसीला पुणे कोर्टाचा समन्स। अक्षय कुमार आणि अर्शद वारसीच्या जॉली LLB 3 चित्रपटावर आक्षेप घेत याचिका दाखल झाली असून पुणे सिव्हिल कोर्टाने दोन्ही अभिनेत्यांना समन्स पाठवले आहे। याचिकेत वकील आणि जज यांना चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप असून हा न्यायव्यवस्थेचा अपमान असल्याचं म्हटलंय। चित्रपट 19 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे, पण त्याआधीच हा वाद मिटवला जाण्याची शक्यता आहे। दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची सुरक्षा फेल। दिल्लीतील मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कॅम्प कार्यालयात थेट घुसून एका व्यक्तीने त्यांच्यावर जीव घेणा हल्ला केला। आरोपीने शिवीगाळ करत थप्पड मारली, केस ओढले आणि दगड फेकण्याचाही प्रयत्न केलाय। तब्बल 80 सेकंद ही घटना सुरू राहूनही सुरक्षा रक्षकांनी वेळीच नियंत्रण मिळवू शकले नाही। Z+ श्रेणीची सुरक्षा असूनही हा हल्ला झाल्याने दिल्ली पोलिसांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले।